Hello friends, welcome back to our YouTube channel. Friends, in this video we are going to learn important concept of topic number 2, accounts of not for profit concern. So let's start. Friends, this is the 10th lecture of this topic. या व्हिडिओमध्ये आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकमध्ये येणाऱ्या इम्पॉर्टंट कन्सेप्टबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. या कन्सेप्ट तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करताना अतिशय उपयोगी ठरतील. चला तर स्टार्ट करूया. पहिली कन्सेप्ट आहे एंट्रन्स फीज. विद्यार्थी मित्रांनो, एंट्रन्स fees are the fees paid by the person who intend to become a member of the organization or concern. एंट्रन्स फी ही अशी फी असते की जी पेड केली जाते पर्सनकडून जो इंटेंड असतो, ज्याची इच्छा असते टू बिकम अ मेंबर ऑफ द ऑर्गनायझेशन. ज्या व्यक्तीची मेंबर बनण्याची इच्छा आहे तो व्यक्ती ही फीज पेड करत असतो. जनरली एंट्रन्स फीज आर ट्रीटेड ॲज अ कॅपिटल रिसीट. जनरली एंट्रन्स फीज ही याला कॅपिटल रिसीट असं ट्रीट करतात किंवा कॅपिटल इन्कम त्याला म्हणतात. बट समटाइम्स पार्ट अँड इट कॅन बी ट्रीटेड ॲज अ रेव्हेन्यू रिसीट. पण कधीकधी एंट्रन्स फीज ही पार्शियली किंवा फुल्ली रेव्हेन्यू असं ट्रीट केलं जातं. मित्रांनो, एक्झाम्पल सांगायचं झालंच तर एंट्रन्स फीज समजा 50,000 रिसिव्ह असेल. एंट्रन्स फीज रिसीट बाजूला 50,000 दिसत असेल आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये म्हणजेच ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं असतं की 50% एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज. मग अशा वेळेस काय करायचं? 50,000च्या 50% 25 होतात. 50,000मधून 25,000 लेस करायचे. 25,000 ॲडेड इन कॅपिटल फंड. 25,000 काय करायचे? मग कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचे आणि 25,000 जे शिल्लक राहतील, 50,000चे 2 भाग केले. 25,000 50% काय करायची आहे? कॅपिटलाइज करायची. म्हणजे काय करायचं? कॅपिटल फंडमध्ये ॲड करायची आणि उरलेले जे 25,000 आहे ते रेव्हेन्यू इन्कम आहेत असं समजायचं आणि ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लिहायचे. समजलं मित्रांनो? आणि म्हणजेच ते इन्कम अँड एक्सपेंडिचर बाजूला ज्यावेळेस तुम्ही एंट्रन्स फीज लिहाल त्यातून ते लेस करायचे आणि कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचे. परत एकदा सांगतो, 50% एंट्रन्स फीज कॅपिटलाइज करायला सांगितली म्हणून सुरुवातीला आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवतो आणि नंतर बॅलन्स शीट बनवतो. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट लिहिताना इन्कम बाजूला ज्यावेळेस तुम्ही एंट्रन्स फीज लिहाल त्यातून लेस करायचं, लेस कॅपिटलाइज, आउटरला 25,000 टाकायचे आणि त्याचा दुसरा इफेक्ट द्यायचा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं. समजलं? ओके. नेक्स्ट कन्सेप्ट, सबस्क्रिप्शन्स. विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्रिप्शन इज अ रेव्हेन्यू इन्कम ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. सबस्क्रिप्शन हे रेव्हेन्यू इन्कम आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं. सबस्क्रिप्शन मे बी गिवन पिरियडिकली. सबस्क्रिप्शन पिरियडिकली दिलं जातं. ऑल मेंबर्स हॅव टू पे सबस्क्रिप्शन रेग्युलरली. सर्व मेंबर्सला सबस्क्रिप्शन रेग्युलर पे करावं लागतं. इट इज क्रेडिटेड टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. सबस्क्रिप्शन हे इन्कम अँड एक्सपेंडिचरला क्रेडिट करावं लागतं. सबस्क्रिप्शन 4 भागामध्ये कॅटेगराईज केलं जातं. सबस्क्रिप्शन ऑफ करंट इयर रिसिव्ड इन करंट इयर. सबस्क्रिप्शन करंट इयरचं रिसिव्ड इन करंट इयर. सबस्क्रिप्शन ऑफ प्रिव्हियस इयर रिसिव्ड इन करंट इयर. सबस्क्रिप्शन ऑफ नेक्स्ट इयर रिसिव्ड इन करंट इयर आणि सबस्क्रिप्शन ऑफ करंट इयर इज आउटस्टँडिंग. या 4 पद्धतीची तुम्हाला ॲडजस्टमेंट येऊ शकते. मी परत एकदा सांगतो, सबस्क्रिप्शन ऑफ करंट इयर रिसिव्ड इन करंट इयर, सबस्क्रिप्शन ऑफ प्रिव्हियस इयर रिसिव्ड इन करंट इयर, सबस्क्रिप्शन ऑफ नेक्स्ट इयर रिसिव्ड इन करंट इयर अँड सबस्क्रिप्शन ऑफ करंट इयर इज आउटस्टँडिंग.
या 4 पद्धतीमध्ये तुम्हाला ॲडजस्टमेंट विचारली जाऊ शकते. ज्यावेळेस आपण एक्झाम्पल पाहणार आहोत त्यावेळेस तुम्हाला जास्त क्लिअर होईल. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही भागांमध्ये सबस्क्रिप्शनबद्दल दोनदा उल्लेख केला होता की सबस्क्रिप्शनमधून मागच्या वर्षीचं आणि पुढच्या वर्षीचं लेस करतात. या वर्षीचं आउटस्टँडिंग करंट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन काय करतात, ॲड करतात. तर अशा पद्धतीने या सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनमध्ये एक्झामला विचारली गेलेली आहे. तर सबस्क्रिप्शन हे तुम्ही छान पद्धतीने शिकून घ्या. चला तर मित्रांनो, पुढची कन्सेप्ट. नेक्स्ट कन्सेप्ट, legacy. Friends, legacy means gift received under the will on death of a donor. म्हणजे ज्याची मृत्यू झाली आहे त्याच्या इच्छेनुसार एखाद्या व्यक्तीने त्याच्या मृत्यू पश्चामध्ये त्याच्या स्मरणार्थ एखादी भेट एखाद्या संस्थेला दिली तर त्याला लिगसी म्हणतात. दिस गिफ्ट मे बी फॉर जनरल और स्पेसिफिक पर्पज. ही जी गिफ्ट असती ही कधी एक स्पेसिफिक पर्पजसाठी किंवा एखाद्या जनरल गिफ्ट म्हणून दिली जाते. जनरल गिफ्ट रेव्हेन्यू इन्कम. जनरल गिफ्ट हे रेव्हेन्यू इन्कम असतं. रेव्हेन्यू इन्कम विच इज क्रेडिटेड ऑन इन्कम साइड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. जर जनरल गिफ्ट असेल तर ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लिहायचं असतं. आणि जर ते स्पेसिफिक पर्पजसाठी गिफ्ट दिलेलं असेल, उदाहरणार्थ बिल्डिंग फंड, टुर्नामेंट फंड, तर ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहायचं असतं. इट इज अ कॅपिटल रिसीट. इट शुड बी शोन ऑन द लायबिलिटी साइड ऑफ द बॅलन्स शीट. नेक्स्ट कन्सेप्ट, life membership fees. Friends, in not for profit concern, some members pay life membership fees. It is non-recurring income, therefore it will be shown on the liability side of balance sheet. मित्रांनो, not for profit concern मध्ये some members pay, काही मेंबर्स पे करतात लाईफ मेंबरशिप फीज. जशी एंट्रन्स असती तशी एंट्रन्स फी ही दर महिन्याला असते. तर लाईफ मेंबरशिप फीज म्हणजे एकदाच लाईफ मेंबरशिप फीज पे करतात. इट इज नॉन रिकरिंग इन्कम. हे नॉन रिकरिंग इन्कम आहे. लाईफ मेंबरशिप फीज हे नॉन रिकरिंग इन्कम आहे. देअरफॉर इट विल बी शोन ऑन लायबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. म्हणून याला लायबिलिटी साइडला शो करतात. पुढे नेक्स्ट, सेल ऑफ ओल्ड असेट. Friends, when any asset become obsolete, ज्यावेळेस एखादी असेट ऑब्सोलेट होती और युजलेस फॉर दिस कन्सर्न किंवा त्या कन्सर्नसाठी युजलेस होती, निरुपयोगी होती, इट इज सोल्ड आउट. त्यावेळेस ती विकली जाते. अमाऊंट रिअलाइज ऑन इट इन अ कॅपिटल रिसीट. जी अमाऊंट येते तिला कॅपिटल रिसीट म्हणतात. The book value of sale of such asset is deducted from current asset. आणि त्या असेटची बुक व्हॅल्यू त्याच्यामधून डिडक्ट केली जाते. द डिफरन्स बिटवीन बुक व्हॅल्यू अँड रिअलाइज व्हॅल्यू इज आयदर प्रॉफिट ऑर लॉस ऑन द सेल ऑफ असेट. एकतर बुक व्हॅल्यू डिडक्ट केल्यानंतर एकतर तुम्हाला प्रॉफिट येईल किंवा लॉस येईल त्या सेल ऑफ असेट, त्या असेट सेल केल्यानंतर. इफ देर इज अ प्रॉफिट शुड बी शोन ऑन इन्कम साइड. जर का त्याच्यावरती प्रॉफिट झाला तर ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम बाजू लिहिलं जातं. अँड इफ देअर लॉस इट शुड बी शोन ऑन एक्सपेंडिचर साइड. आणि जर लॉस झाला तर ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला लिहिलं जातं. नेक्स्ट पॉइंट आहे सेल ऑफ स्क्रॅप. विद्यार्थी मित्रांनो, सेल ऑफ स्क्रॅप, न्यूजपेपर एटसेट्रा, स्क्रॅप ऑफ ओल्ड मटेरियल इज सोल्ड इन द मार्केट. स्क्रॅप
म्हणजे जुनं सामान किंवा न्यूजपेपर हे मार्केटमध्ये विकलं जातं त्याला म्हणतात सेल ऑफ स्क्रॅप. इट इज ट्रीटेड ॲज रिकरिंग इन्कम आणि याला रिकरिंग इन्कम म्हणतात. याला रिकरिंग इन्कम ट्रीट केलं जातं कारण न्यूजपेपर आला तर त्याची रद्दी असते महिनाभर, तर ती आपल्याला विकावं लागते. तर हे दर महिन्याला येणार, दर महिन्याला आपण रद्दी विकणार, तर हे काय रिकरिंग इन नेचर आहे. देअरफॉर इट इज क्रेडिटेड इन इन्कम साइड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणून हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लिहिलं जातं. सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर इज मिसक्लिनियस इन्कम. सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर हे मिसक्लिनियस इन्कम आहे. इट इज क्रेडिटेड ऑन इन्कम साइड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणून हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लिहिलं जातं. नेक्स्ट कन्सेप्ट, स्पेसिफिक डोनेशन. विद्यार्थी मित्रांनो, स्पेसिफिक डोनेशन मीन्स डोनेशन्स आर समटाइम गिवन फॉर अ स्पेसिफिक पर्पज. कधी कधी डोनेशन हे स्पेसिफिक पर्पजसाठी दिले जातात. द डोनर ऑफ स्पेसिफाईज द पर्पज फॉर युटिलायझिंग द अमाऊंट डोनेटेड बाय हिम. तो जो डोनर असतो तो स्पेसिफाय करतो की ही जी अमाऊंट युटिलाइज केली गेली पाहिजे त्याच स्पेसिफिक पर्पजसाठी. म्हणजे जो डोनर असतो तो सांगतो की मी जी अमाऊंट देतोय ती त्याच कारणासाठी यूज करा, त्याला म्हणतात स्पेसिफिक डोनेशन. उदाहरणार्थ डोनेशन फॉर बिल्डिंगसाठी डोनेशन, याची बिल्डिंगच बांधा. डोनेशन फॉर प्राइज फंड, याच्यामधून बक्षीसच वाटा. डोनेशन फॉर स्पोर्ट्स टुर्नामेंट्स, या पैशातून टुर्नामेंट भरवा. सच डोनेशन शुड बी शोन ऑन द लायबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. अशा प्रकारचे डोनेशन लायबिलिटी साइडला शोन केले जातात. नेक्स्ट कन्सेप्ट, जनरल डोनेशन. विद्यार्थी मित्रांनो, जनरल डोनेशन आर ट्रीटेड ॲज अ रेव्हेन्यू इन्कम अँड विल बी शोन ऑन द इन्कम साइड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. जनरल डोनेशन हे नेहमी रेव्हेन्यू रिसीट म्हणून दाखवतात आणि ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला शो करतात. दिस डोनेशन आर गिवन विदाउट एनी कंडिशन. आणि अशा प्रकारचं जे डोनेशन केलेलं असतं, अशा प्रकारचं जे दान दिलेलं असतं तर ते कुठलेही कंडिशन सांगितलेलं नसतं. म्हणजे स्पेसिफिक डोनेशनच्या विरुद्ध जनरल डोनेशन आहे. स्पेसिफिक डोनेशनमध्ये सांगितलेलं असतं की हे जे डोनेशन आहे ते बिल्डिंगसाठी वापरा, टुर्नामेंटसाठी वापरा, प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी वापरा. पण याच्यामध्ये जनरल डोनेशनमध्ये तशी काही कंडिशन सांगितलेली नसते, कुठलीही अट नसते. या पैशाचा उपयोग तुम्ही कुठल्याही तुमच्या कन्सर्नच्या कामासाठी करू शकता असं सांगितलेलं असतं. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट, स्पेसिफिक फंड. स्पेसिफिक फंड म्हणजे तेच की स्पेसिफिक डोनेशन म्हणजेच डोनेशन फॉर बिल्डिंग फंड, डोनेशन फॉर प्राइज फंड, डोनेशन फॉर स्पोर्ट्स मटेरियल, टुर्नामेंट एट्सेट्रा. स्पेसिफिक कारणांसाठी दिलेला निधी त्याला म्हणतात स्पेसिफिक फंड. नेक्स्ट आहे एंडोमेंट फंड. एंडोमेंट फंड is created out of specific amount embarked, gifted or donated. The income of this fund is specific income. It is shown on liability side of balance sheet. विद्यार्थी मित्रांनो, एंडोमेंट फंड हा क्रिएट केला जातो आउट ऑफ स्पेसिफिक अमाऊंट, गिफ्टमधून, डोनेटेडमधून हा निर्माण केला जातो एंडोमेंट फंड. एंडोमेंट फंड हा गिफ्टेड किंवा डोनेटेड अमाऊंटमधून क्रिएट केला जातो. द इन्कम ऑफ दिस फंड इज अ स्पेसिफिक इन्कम. यामधून मिळणारं जे इन्कम असतं ते स्पेसिफिक इन्कम असतं. इट शोन ऑन द लायबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. म्हणून याला लायबिलिटी साइडला शो करतात. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आता आपण प्रॉब्लेम स्टार्ट करणार आहोत. तर ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल किंवा ज्यांनी आपला अजून क्लास जॉईन केला नसेल त्यांना लवकरात लवकर या चॅनलला
जॉईन व्हायला सांगा, आपल्या क्लासला जॉईन व्हायला सांगा. आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नबद्दलचे सर्व प्रॉब्लेम्स आणि सर्व इलिस्ट्रेशन्स अगदी छान पद्धतीने समजून सांगणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर तुमच्या मित्रांना शेअर करा. तुमच्या मित्रांच्या व्हॉट्सअप नंबरवरती हे चॅनल शेअर करा. चला तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये इलिस्ट्रेशन्स आणि प्रॉब्लेम्समध्ये. बाय बाय.